नमस्कार. जय लवजी. जय भीम मित्रांनो. मी अविनाश पारे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय लोकशाहीराची साहित्य चर्चा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण लोकशाही अण्णाभाऊ लिखित मराठी कथासंग्रह नवती यातील एक हुबालवाडीची भानगड ही कथा बघणार आहोत. आपल्या चॅनलवर नवीन असणाऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा वाचन आवडल्यास जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. दिवस दुपार जवळ करीत होता. ऊन वाढत होतं आणि वातावरण धगधगत होतं. हुबालवाडी अगदी शांत होती. ग्रामपंचायतीचा एक सभासद आप्पासाहेब सावडीच्या कट्ट्यावर बसून सिगरेटचे झुरके मारित होता. साऱ्या जगाच्या रक्षणाची महान जबाबदारी आपल्या शिरावर येऊन पडली आहे असा त्याने चेहरा केला होता. भलं पंच आला, तुम्ही हैसा कुठं? चव्हाणाचा हनुमा धावत येऊन धापा टाकीत म्हणाला, अहो राज, हे आपला गाव खालसात निघाला की हो. आणि म्या काय सांगायचं आहे ते सरळ सांग, टिपड्याचं बोलू नको. आपण पुन्हा एक झुरका मारून आणि अजून आपली सिगरेट किती शिल्लक उरली याची पाहणी केली. रात्री पाटील आणि मुळकर यांची टकोरी फिरली आणि त्यांनी आपापसात दणकादणकी केली. आणि म्हणाला, आणि सकाळी पोलीस पार्टी येऊन दोन्ही आळ्यांची मिळून 20 माणसं पोलिसांनी बेड्या ठोकून नेली. मग म्हणणं काय आहे आता दोन्ही आळ्यांचं? आपण दाबत विचारलं. गड्याच्या अंगाला डाग न लागता आजच्या आजच गडी आली पाहिजे, हाने म्हणाला, आणि हे काम तुम्हीच करायला पाहिजे. मग पळ, 300 रुपये घेऊन ये. आपण हुकूमच सोडला. हनुमा पुन्हा पळत गेला. त्यानं दोन्हीकडचे 300 रुपये गोळा करून आप्पाला दिले. आपण नंतर कराड्याच्या दुकानातून भाड्याची सायकल घेतली आणि टाक टाकून तालुक्याची वाट धरली. थोड्या दिवसापूर्वी हुबालवाडीत या आप्पाला सर्व लोक आप्या आणत, परंतु आता त्या आप्याचा आप्पासाहेब झाला होता. हजार जबाबी बेरकी, त्यात ग्रामपंचायतीचा मेंबर. त्यामुळे आप्पाचा भाव वाढला होता. लोक त्याला मान देत होते. हुबालवाडीचा माणसांचा त्या स्वतःवरचा भरोसा नव्हता. आपण कोणत्या वेळी कोणती भानगड करून ठेवू याचा त्यांना आत्मस येत नव्हता, आणि म्हणून ते सर्व आप्पाला आपला पुढारी समजत होते. सरक्याची वाडी, घारक्याची वाडी, बेतरेची वाडी, धोत्र्याची वाडी आणि 5वी हुबालवाडी अशा 5 गावांची एकच ग्रामपंचायत होती. आणि हुबालवाडीनं आपला पंच म्हणून आप्पाला निवडून दिला होता. हा आप्पा वयान तरुण होता. त्याची उंची मध्यम होती, परंतु तो हुबालवाडीचा नेता होता. सूर्य सरळ टाळक्यावर आला होता. ऊन मी म्हणत होतं. हुबालवाडीचे 20 आरोपी फौजदार कचेरी पुढे आळीन उभे होते. त्या सर्वांना बेड्या घालून दंडांना काढण्या लावल्या होत्या. ते सर्व आरोपी हवालदिल होऊन इकडे तिकडे पाहत होते आणि त्यांच्यावर सक्त पहारा होता. थोड्या वेळानं फौजदार वरांड्यात आला. त्यानं मान तिरपी करून समोर पाहिलं. मग टाचावर उभं राहून खिशात हात कोंबून समोरच्या हवालदाराला विचारलं, काय 812? कुठला यायला टांबर? ही हुबालवाडीची भानगड आहे रावसाहेब, हवालदाराने उत्तर दिलं. आणि हुबालवाडीचं नाव ऐकून फौजदार भडकला. नाक फिंदरून म्हणाला, हे हुबालवाडीचे वीर नाही का? या सर्वांना उन्हात उभं करा आणि रात्री यांना दगडाच्या फरशीवर झोपवा, तरच या हरामखोरांचे टाळके ठिकाणावर येतील. या हुबालखोडीची रोज एक नवी भानगड, डांबरट साले. असं बोलून फौजदार आपल्या कचेरीत शिरला आणि त्याच्या दरडावलीनं हुबालवाडीच्या आरोपींचा धीर खचला. पाण्यात मासे भुलावेत तसे ते कावरे बावरे झाले. तोच आपणची सायकल कचेरीच्या आवारात शिरली. पंचाला पाहताच सर्व आरोपींनी एकच कालवा केला, अहो हे पंच, अहो पंच, या या आणि आम्हासनी वाचवा. वायच काढा. आपण सर्वांना धीर देऊन फौजदारांच्या कचेरीत मुकून दिले. त्याला पाहून फौजदारांनी डोळे वटारलं आणि ते बोलला, कोण रे तो?
मी हुबालवाडीचा पंच आहे. तू कोणी यास? फौजदार भितरून म्हणाला. तू आणखी कसली भानगड आणलीस? मी असा चालू या, पंच उत्तरला. मग तसाच चालायला. फौजदारानं मान फिरवली आणि बेरकी आपा पंच म्हणाला. पोलिसांनी हुबालवाडीची 20 माणसं पकडून आणली ती. मग फौजदार डाफरला आणि पंचानं हळूच सिगारेटचं पाकिट अर्ध उघडून त्याच्या पुढे ठेवलं. त्यातच 100च्या 2 नोटा होत्या. त्या पाहताच फौजदार गार पडला. म्हणाला, तुम्ही पंच का? मग उभं का? बसा ना. आपा एका खुर्चीवर ऐटीत बसला आणि फौजदारानं ते पाकिट खिशात घालून एका पोलिसाला हाक मारून सांगितलं, अरे ते 812ला पाठवा इकडं. 812ने सलाम ठोकला आणि फौजदार शांतपणे म्हणला, ते पहा 812, हुबालवाडीची सर्व माणसं अत्यंत गरीब आहेत. त्यांना सोडून दे बरं. पण रावसाहेब, हवालदार कुरकुरला. पण रावसाहेब माझ्या खिशात आहे. जा त्या सर्वांना. फौजदार बोलला आणि हवालदारानं बाहेर जाऊन सर्व आरोपींना सोडून दिलं. आपण फौजदाराला नमस्कार केला. म्हणाला, ओळख असू द्या माझी. हे काय पंच? फौजदार म्हणाला, तुम्ही मर्डर केस म्हणजे खुनाची भानगडे घेऊन या. मी आहे इथंच. जा. आपण 20 लोकांच्या बेड्या काढून त्यांना घरी आणलं. या गोष्टीचा गावात भलताच बोलापाला झाला आणि त्या दिवसापासून प्रत्येक माणूस आपला देव मानू लागला. आपला गावात नि शिवारात मोकळं रान झालं. तो सकाळी उठला की एका दारात जाऊन मशेरी घेत होता आणि मग ती जातात घाशीत दुसऱ्या दारात बैठक मारित होता आणि तिथलं कासंडीवर पाणी घेऊन छाकपैकी तोंड धुत होता. तोंड धुवून झालं की कोणत्या घरी चांगला चहा मिळेल याचा विचार करून तिकडे दौड मारित होता. त्या घरी चहा ढोसला की मग सिगरेटचा तपास करीत होता. म्हणजे मशेरीपासून पानापर्यंत सर्व काही फुकटात प्राप्त करून मगच तो घरी जात होता. आपाचं घरही दांडगं होतं. तो जुना आठवाडा होता आणि त्या वाड्यात त्याची म्हातारी आई आपला हाडाचा पिंजरा घेऊन गाडग्यात उंदीर धडपडावा तशी तिथं वावरत होती. ती म्हातारी कधी डोळे झाकील याचा नियम नव्हता. दुपार झाली की जेवणाच्या वेळेला आप्पा शिलक्या घरात शिरत होता. माणूस जेवायला बसलं की कुत्रं दारात यावं तसा तो येत होता. मग या आपण 2 घास घ्या असा घरमालक आग्रह करीत होता. नका, जेवण आलोय असं म्हणत आप्पा पंच मांडी घालून दणकून जेवत होता. तो देवाला सोडलेल्या वळूप्रमाणे त्या गावात चढत होता. एका सकाळीच या पंचाची स्वारी उठली. एका घरची मशेरी घेऊन दादाला घाशीत चालली. मग त्याने एका दारात बैठक मारली आणि कासांडीवर पाण्याची मागणी केली. पाणी येत असताना खमंग तोंड धुतलं. निवादा चांगला चहा कुठे मिळणार याचा विचार करीत तो खंडू नांगऱ्याच्या पायरीवर बसला होता. त्याचं टाळकं साऱ्या गावाचा अंदाज घेऊ लागलं. तुम्हासने आबानं घरात बोलविलंय. एक मंजूळ आणि धारदार आवाज पंचाच्या कानात किनारला. हा काय? असं म्हणून मागं पाहिलं. नांगऱ्याची मंजी उजव्या हाताच्या चिमटीत पदराचा शेव धरून आणि चिमट तोंडाला जाऊन उभी होती. ती हसत होती. ही म्हणजे तरुण होती, बहरात आली होती. तिची छाती झेपावत होती. ती देखणी म्हणून गावात उभी होती. वयाच्या 20व्या वर्षी सुद्धा ती लग्न न झाल्याने नांगऱ्याकडेच राहत होती. कसली भानगड काढली या नांगऱ्यांनी? पंच कुरकुरला. मंजीकडे रोखून पाहिलं. म्हणाला, आताच येऊ का? हो, चला की. म्हणजे मंजूळ हसली आणि आप्पा पंच घरात गेला. घोगडा अंथरून नांगरा त्याची वाटच पाहत होता. पंच घरात येताच त्यानं 3-4 कप चहा एका पितळीत ओतला आणि ती पितळी पंचापुढं सारली आणि हसत म्हणाला, तुम्ही मोठी माणसं, तुम्ही आमच्या घरी यावं, बसावं, जेवावं अशी आमची इच्छा होती. पण तसा योगच जमून येत नव्हता. तो आज आला. बसा. आप्पा पंचाने ती चहाची पितळी उचलून तोंडाला लावली आणि फुर फुर करून तो चहा पिऊ लागला. उशिरानं पंच चहातून मोकळा झाला. तोच मंजुळानं एक विडी पेटून ती पंचाच्या हातात दिली. विडी घेताना पंचानं मंजुळाकडे सहज नजर टाकली.
तेव्हा ती गालात हसत होती. ते नाजूक हास्य पाहून आपापंचाच्या डोक्यात मुंग्याची रिवण वळवू लागली. मी तो म्हणाला, हा बोला नागर, काय भानगड आहे? भानगड तशी दांडगी नाही. खंडू नागरा टकुरक हजीत म्हणाला, ह्या वर्षी मी मळ्यात घर बांधीन म्हणतोय, पण मला पत्राच मिळना. रक्कम तयार आहे. मग काळजी करू नका, आपापण म्हणाला. मी पत्र्याचा ढिगच लावतो, पण मला 2 दिवसात आठवण करा. मग देव पावला. नागरानं हात जोडलं आणि आपापंच विहिरीचं झुरकं मारत चालू लागला. 5 गावचा पंच आप्पा ढिंगरे फिरून फिरून घरी आला होता. त्यानं डोक्यातील पांढरी टोपी खुटीला अडकवून खाली अंतरलेल्या मळकड गादीवर बैठक मारली. तो डोळे झाकून कसला तरी विचार करत होता आणि आप्पा आल्याची चाहूल लागतात म्हातारी अधिकच कणत होती. ती परतदाराला काहीतरी करत होती, पण तिचं आप्पाकडे लक्ष होतं. एकाएकी काकणं वाजली आणि पायरीवर जोडवं छान आणलं. तसा आप्पा सावध झाला. त्यानं डोळे उघडून पाहिलं. नांगऱ्याची मंजुळा त्याच्याकडे हसत उभी होती. आप्पानं तिच्याकडे नजर टाकताच मंजुळानं आपल्या छातीवरचा पदर भरकन सावरला आणि ती खुदकन हसली. मंजुळाचं ते हास्य आप्पाच्या काळजाला भिडलं आणि त्याचा चेहरा एकदम रुंदावला. त्याच्या हृदयात एक नवी कळवळ वळली. म्हणजे का आलीस? आप्पानं विचारलं. तुम्हाला आबानं बोलावलंय, म्हणजे हसत हसत म्हणाली. मंजुळाचं ते नाजूक हसणं, भव हालचाल आणि डोळ्याला डोळे भिडून पाहायचे तरा, यामुळे पंचाचा जीव गुदमरला आणि त्यानं खिशातून एक विडी काढली. ती मंजुळाकडे देत म्हणाला, एवढी विडी पेटून आण, मग जाऊच. हातात विडी घेऊन मंजुळा एक मुडका मारून गावात घरात गेली आणि चुलीपुढे बसून विडी पेटू लागली. पंचाला कड निघाला नाही. तोही भरकन उठून घरात गेला आणि मंजुळाच्या मागे उभा राहिला. मंजुळा विडी पेटून उठली आणि पाठीमागे उभा असलेल्या पंचाला पाहून, आप्पाला पाहून थबकली. त्यानं हसत हसत चौकडे नजर टाकली आणि तिला कडकडून मिठी मारायचा एक विचार आप्पाच्या डोक्यात जागा झाला. तो मंजुळाने हेरला आणि तीही त्या प्रसंगासाठी तयार झाली. तोच बाहेर म्हातारीची पावलं वाजली. आप्पाचा हिरमोड झाला. तो पेटती विडी घेऊन सोप्यात जाऊन बसला आणि नंतर विडी उडीत मंजीबरोबर नांगऱ्याच्या घराकडे गेला. आप्पा नांगऱ्याच्या घरी जाऊन परत आला तेव्हा म्हातारी तोंड फुगून चुलीपुढे बसली होती. तिच्या भुवया कपाळाच्या वर चढल्या होत्या आणि तिचा चेहरा बिथरलेल्या मांजरीसारखा दिसत होता. तिनं अन्नाचा कण तयार केला नव्हता. आपण घरातली ती परिस्थिती हेरली म्हणाला, आई वाट बघू. भाकरी नाही. म्हातारी गुरखली. का बरं? आपण चकला. ती मगाशी कोण आली होती? म्हातारी बोलली. मेलेल्या मेंढराच्या डोळ्याप्रमाणे तिचे डोळे दिसले. आप्पा म्हणाला, ती देशपांडेची सून होती. ती का आली होती? म्हातारीने दाबात विचारलं. मला भेटाय. आप्पा उतरला. तू कोण? म्हातारी डाफरली. अगं मी पंच नव्ह का? आप्पा बोलला. तशी म्हातारी म्हणाली, तुझी ती थेर बाहेर, ती माझ्या घरात चालायची नाही. ती बर असं म्हणून आप्पा पुन्हा घराच्या बाहेर पडला. आज झणझणीत जेवण कुठे मिळेल याचा विचार करीत तो खोताच्या बुळात शिरला आणि सरळ पांडू खोताच्या घरात गेला. जेवणाच्या वेळी पुत्रदारी यावं तसा तो घरात आलेला पाहून खोत हसला आणि म्हणाला, या पंच. अहो कशी वाट चुकला? आलो असाच फिरत फिरत. आमची म्हातारी अंतरुणाला लागल्या. घडीचा भरोसा नाही तिचा. अरेच्छा. खोतानं भोवया सोडून आश्चर्य व्यक्त केलं. मग आता म्हातारीसाठी लाकडा हुडकीत हिंडतय का काय? असा त्याच्या चेहरा तळपून गेला. बरं बसा, 2 घास खावा. नका आता, मी आता जेवण आलोय. आप्पा पंच खोटच बोलला. अहो 2 घास पोटात जड जाणार नाही. ती बसा. खोत आग्रह करीत म्हणाला. आणि आज उस्मानाच्या मुलग्यानं बकर मारलं होतं, तो आम्ही म्हटलं बायला आज बकर हाणायचं. बकर म्हणतात आप्पा मटकन बसला. खोताच्या घरचं ताट आलं आणि पंचानं भाकरीला तडाखा सुरू केला. बोलत बोलत त्यानं 3 भाकरी हाणल्या.
पितळीभर कडान मारलं, निवड 2 तांबे पाणी डोसून ढराव करून ढेकर दिला. दिवसाकाठी दिवस जात होते. आपा पंचाचं ठीक चाललं होतं. पैसा तर त्याला हुडकीतच फिरत होता. मध्येच तो एखादी भानगड घेऊन तालुक्याला जात होता. अर्धी रक्कम फौजदाराच्या खिशात घालून अर्धी स्वतःच्या कमरेला लावत होता. शिवाय नांगऱ्याच्या पत्र्याच्या प्रकरण निराळच वळण घेऊन बसलं होतं. खंडू नांगऱ्याची मंजी वरच्यावर आपाला भेटत होती. हसत होती आणि लाजून बोलत होती. यामुळे आपा पंच प्रीतीच्या जाळ्यात गुंतला जात होता. कडूस पडलं होतं. गावात अंधार दाटत होता. गल्ली बोळ काळोखानं भरली होती. वातावरण कोंदटून गेलं होतं. तुरळक माणूस वावरत होता. आपा कुठंतरी येऊन स्वतःच गादीवर बसला होता. घरात म्हातारी फक्त चूल पेटवून जाळ फुकीत बसली होती. ती म्हातारी म्हणजे आपल्याला एक भयंकर डोकेदुखी झाली होती. आता तो तिचाच विचार करीत होता. त्यानं उशिराने डोळे उघडून अंगणात नजर टाकली. बाहेर अंधार मी म्हणत होता. डोळ्यात बोट घातलं तरी दिसत नव्हतं. मग त्यानं घरात पाहिलं. घरात सर्व काही शांत होतं. इतक्यात अंगणात जोडोशन आणलं आणि आप्पा पंच चमकला. त्यानं डोळे पाडून बाहेर पाहिलं. तोच काकडाचा खळखळा झाला आणि तो उन्मादक आवाज घेऊन मंजुळा पायऱ्या चढून स्वतः आली. कोण? मंजुळा? ये बस, आप्पा म्हणाला. ये की बस. कुठं बसू? मंजुळा हळूच बोलली. कुठं? कुठं बी बस, आप्पा गोंधळला आणि म्हणाला. नाहीतर हकडे ये, आता गादीवर बस. ये. तशी मंजुळा पुढे झाली आणि त्याला खेटूनच गादीवर बसली. तिच्या मादक स्पर्शानं आप्पा पंचाचं टकुरं कामातून गेलं. त्याच्या काळजाचं पाणी होऊन ते झिरपू लागलं आणि कानशील तापलं. त्यांना डावा हात तिच्या पाठीवर टाकून तिला आधीच जवळ जवळ ओढली, अगदी घट्ट धरली आणि पटकन तिचा एक मुका घेतला. ती फक्त हसली. दारूच्या कोठारात ठिणगी पडावी तसं झालं. पंचाचं डोकं बिघडलं. म्हणाला, मंजुळा घरात चल. कशाला? ती त्याच्या कानात बोलली. चल, वाईस काम आहे. त्याला घाई झाली. मंजुळा म्हणाली, घरात म्हातारी आहे ती. म्हातारी लांब आहे तिकडं, तू चल. आपण मंजुळाला उठून उभी केली आणि ती दोघं घरात गेली. आणि पुन्हा जोडवं छानकन वाजलं. कोण आहे ते? म्हातारी हातात नळकुटे घेऊन उंबऱ्यावर येऊन ओरडली. मी मी आहे असं म्हणत आपण मंजुळाला अंधारात सोडली. मी स्वतः पुढे गेला. त्याला पाहतच म्हातारी परत फिरून चुलीपुढे जाऊन बसली. आणि आप्पा मंजुळाला घेऊन घराबाहेर पडला. मंजुळा आपल्या घरी गेली आणि आप्पा चावडीत बसून मंजुळाचा विचार करू लागला. उशिरानं आप्पा पण उठून नांगऱ्याकडे गेला. उद्याच्या पत्र्याची व्यवस्था करतो असं सांगून त्याने नांगऱ्याकडे 600 रुपये घेतले. मग त्यानं मंजुळाला खून बाजूला घेऊन तिच्या कानात येऊन सांगितलं, उद्या दुपारी बोतऱ्याच्या वाडीत सरपंचाच्या घरात येऊन भेट. बर म्हणून ती घरात गेली आणि आपण सरळ बोतऱ्याच्या वाडीत गेला. 2 दिवस गेले आणि काही की हुबाला वाडीत खळबळ उडाली. जो तो म्हणू लागला, लेका आखरीत झालं, नांगऱ्याची मंजी पळाली. खंडू नांगरा पळत पळत पंचाच्या घराकडे गेला, पण तोही घरात नव्हता. आता करायचं काय? नांगरा विचारात पडला. तिसऱ्या दिवशी आपा पंच पेठात दिसला. लोकांनी त्याच्या भोवती गर्दी केली. खंडू नांगऱ्यानं धापाटाकीत विचारलं, पंच, माझी मंजी गेली. ती कुशाला आहे बोत्र्याच्या वाडीत. आपा पंच सिगरेटचा झुरका मारून म्हणाला. सरपंचाच्या घरात मंजी, जावा. त्यानं नांगऱ्याला बोत्र्याच्या वाडीची वाट दाखवली आणि नांगरा पळत सुटला. तो वाडीजवळ पोहोचला. वाटेत त्याला काही माणसं भेटली. एक जण म्हणाला, काय नांगर, तुम्ही हैसा कुठं? रात्री तुमच्या लेकीचं आणि आपा पंचाचं लगीन लागलं राव. ती बातमी ऐकून नांगऱ्याच्या टाळक्यात आग पेटली. मग तो पुढे जायच्या ऐवजी तालुक्याला येऊन फौजदाराच्या पुढे उभं राहिला आणि मला, सरकार, आपा पंचानं माझ्या पोरीला फसवून लगीन लावलं. किती वय आहे पोरीचं? फौजदारानं प्रश्न केला आणि नांगर विचार करून म्हणाला, चांगली नेटकी आहे की, 2 लेकरं असतील अशी. मग चालायला लागा, पाहतो मी. फौजदारानं नांगऱ्याला बाहेरचा रस्ता दाखवला.
तो बाहेर पडला आणि आपापंच कचेरी शिरला. 100च्या 2 नोटा सिगरेटीच्या पाकिटात घालून फौजदार आपल्या समोर, रावसाहेब, मॅच का लगीन केलं, ओढा सिगरेट. फौजदार त्या नोटा पाहून हसत म्हणाला, अरे तुम्हीच ते, वा वा, छान, आता मजा करा, आणखी 2 लग्न करून असंच या, मी आहे इथं भक्कम, घाबरू नका. आपा सरळ गावी गेला. पुन्हा नांगराने त्याला पेठेत गाठला. म्हणाला, या पत्र्यासाठी दिलेल्या रुपयाचं काय झालं, माझी रक्कम आता मला पाहिजे. मामा, आता तरकटू नका, आपा पंत म्हणाला, तुमच्या लेकीच्या लग्नाला 400 रुपये खर्च झाला आणि 200 त्या फौजदाराला दिलं. काय करणार, विनाकारण तुम्ही मोबाईलची भानगड फौजदारापतवर नेली आणि मला 200चा फटका बसला. म्हणजे माझंच रुपये, माझीच लेख, भलं जावई, वा. नागरा वैतागून मला, बरं माझी म्हणजे आता कुठं आहे, ती माझ्या घरात हात नांदतीया. आपापांचा बोलला आणि खंडू नांगरा आपाच्या घरात गेला. तेव्हा म्हणजे खुशाल स्वयंपाक करत होती आणि आपाची आई आजारी माकडाप्रमाणे एका कोपऱ्यात बसली. बापाला पाहून म्हणजे हसली. नागरा म्हणाला, भले चांगलं केलंस, धन्यवाद.